हॅलो एव्हरीवन. नुकतीच ठाणे महानगरपालिकेने गट क व गट ड यामधील रिक्त पदा सरळ सेवेने भरण्यासाठीची जाहिरात त्यांच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेली आहे. यामध्ये कोणकोणत्या प्रशासकीय सेवांमध्ये तुम्हाला जागा आहेत, वॅकन्सीज आहेत, किती वॅकन्सीज आहेत याबद्दल डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासोबतच अर्ज करण्याची तारीख काय असणार आहे हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा, ठाणे महानगरपालिका यांनी जी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ही प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा म्हणजे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतील, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील आहे. एकूण 1773 पदांकरता अर्ज हे मागवण्यात आलेले आहेत. कोणकोणत्या पदांसाठी किती अर्ज आहेत किती जागा आहेत हे बघणार आहोत. www.thanecity.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. सोबतच जाहिरातीची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 2 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्हाला हे अर्ज सादर करायचे आहेत. बघा, प्रशासकीय सेवा यामध्ये किती जागा आहेत, गट क च्या ज्या आहेत यामध्ये एकूण बघायला गेलं तर तुम्ही बघा, प्रशासकीय सेवामध्ये 253 आणि लेखा सेवामध्ये 32 अशा जागा आहेत. पे स्केल या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तांत्रिक सेवामध्ये कनिष्ठ अभियंता नागरी असेल सिव्हिल, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी असेल मेकॅनिकल आणि कनिष्ठ अभियंता विद्युत इलेक्ट्रिकल यांच्यासाठी एकूण 24, 16 आणि 4 जागा आहेत. पे स्केल तुमचं जरी गट क ची पोस्ट असली तरी S15चं असणार आहे, म्हणजे ज्युनियर इंजिनियर सारखंच पे स्केल 41,800 तुम्हाला मिळणार आहे. तांत्रिक सेवांमध्ये गट कच पण कनिष्ठ अभियंता 2 यासाठी मात्र S14 पे स्केल आहे. 38,600 हे तुमचं बेसिक पे असणार आहे. त्यामध्ये DRA वगैरे ऍड करून तुमचं ग्रॉस पेमेंट हे 74-75 हजारांपर्यंत जातं. एकूण 63 पदे यासाठी आहेत. त्यानंतर आरोग्य सेवा असेल किंवा सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा असेल यामध्ये बऱ्याचशा जागा आहेत. फायरमन जे आहेत, फायरमनसाठी 381 जागा आहेत. अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यासाठी 13 जागा आहेत. बरेचशा आहेत. परिचारिका ज्या आहे या परिचारिकांसाठी 3 जागा आहेत. स्वच्छता निरीक्षक ज्या आहे या स्वच्छता निरीक्षकसाठी एकूण 5 जागा आहेत. त्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर, बघा मी सगळं काही सांगत नाहीये, तुम्ही जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये रीड करू शकता. बट ज्या निमवैद्यकीय सेवा आहेत या निमवैद्यकीय सेवांमध्ये एकूण खूप साऱ्या एक एक दोन दोन कुठे रिक्वायर्ड आहेत त्यानुसार जागा आहेत, हे तुम्ही डिटेलमध्ये रीड करू शकता. निमवैद्यकीय सेवांमधल्या खूप साऱ्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा एकूण 1773 जागांची भरती ठाणे महानगरपालिका करणार आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी काय असणार आहे? 12 ऑगस्ट 2025 पासून अर्ज सादर करण्याची प्रोसेस चालू होणार आहे. 2 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करता येतील. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्याची वेबसाईट मी तुम्हाला www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती भरावयाचा आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, प्रवेशपत्र, हॉल तिकीट हे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होईल. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा तुमच्या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती लवकरच जाहीर केला जाईल. फॉर्म फिलिंग केल्यानंतर तो जाहीर केला जाईल. परीक्षेचा वेळ, दिनांक, केंद्र या बाबतीत माहितीसाठी या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करत राहायचंय. प्रवेश शुल्क हे ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी 1,000 रुपये आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गांसाठी 900 रुपये असणार आहे. ठीक आहे, हे पूर्ण डिटेल जाहिरात आहे. जे कोणी तुम्हाला इंजिनिअरिंग केलंय किंवा मग तुम्हाला मेडिकल सर्व्हिसेसमध्ये जायचंय, वैद्यकीय सेवांमध्ये जायचंय किंवा मग अग्निशमन सर्व्हिसेसमध्ये जायचंय अशांसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. पदभरतीसाठीचे फॉर्म आता चालू झालेले आहेत. 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत हे फॉर्म असणार आहेत. सो जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करून या पदभरतीचा लाभ घ्यायचा आहे. थँक्यू सो मच.